जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी सौ लक्ष्मी रतिकांत पाटील या जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज मतदानाच्या दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर रतिकांत पाटील यांनी संपूर्ण तालुक्याचा दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला। प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदारांची मते व भावना जाणून घेतल्या। यावेळी मतदारसंघामध्ये मोठा उत्साह आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले। या दौऱ्यानंतर अमर रतिकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना तालुक्यात पॅनल टू पॅनल विजय मिळण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। विकास कामांचा अनुभव, विश्वासार्ह नेतृत्व आणि जनतेचा पाठिंबा यावेळी निश्चित यश मिळेल असा विश्वास महाराष्ट्र व्हीसीबी न्यूज मराठी चॅनलशी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे। मला वातावरण कसं आहे? तुम्ही मतदार भागात फिरताय सगळीकडे, तुम्हाला कसं वाटतंय? हत्तूर जिल्हा परिषद गटामध्ये सर्व ठिकाणी मी बूथ पाहणी केलं। सर्व आमच्या कार्यकर्त्यांना भेटलो, नागरिकांना भेटलो। हत्तूर जिल्हा गटातील सर्व बूथवर फिरून अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या सर्व नागरिकांना मिळालेला आहे आणि सर्व लोक आम्हाला येऊन भेटून चाललेले आहेत। साहेब, आम्ही तुमच्या आईंना मतदान केलेलं आहे, लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांना मतदान केलं आहे आणि आमच्या पंचायत समितीचे उमेदवार नरसप्पांना दिंडोरे यांना मतदान केलं आहे आणि चांगलं कौल या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आशीर्वाद देखील दिलेले आहेत। आम्हाला भेटून चाललेलं आहे। आता जे काय आहे परमेश्वराच्या हातात आहे। परमेश्वराच्या हातानं आशीर्वादानं आणि सर्व जनतेच्या आशीर्वादानं आम्हाला नक्कीच आशा आहे की या हत्तूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनाचा भगवा आम्ही नक्की फडकू सर्व नागरिकांच्या आशीर्वाद। तुम्ही माजी जिल्हा परिषद सदस्य आहात, आता आईसाहेब तुमचे आहे मतदार आता सध्या, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं त्यांच्या? आता पूर्वी मी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकास कामं केले, कोट्यावधीचं कामं या जिल्हा परिषद गटामध्ये केलो आहे आणि तालुक्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पण विकास कामं केलेलं आहे। आता मी सरकारमध्ये शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आता जिल्हा प्रमुख या नात्यानं या तालुक्यामध्ये मी विकास कामं आणलेले आहे आणि पुढे देखील सर्व नागरिकांना मी विश्वासात घेऊन सांगू शकतो की भरघोस निधी या दक्षिण सोलापूर तालुक्याला आणणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आमच्या आईच्या रूपानं त्यांचं प्रतिनिधी म्हणून या तालुक्यामध्ये पण मी भरघोस निधी आणून या तालुक्याचा विकास करेन आणि या जिल्हा परिषद गटाचा देखील विकास करेन। तसेच हे आपले वडिलांचंही माझी मतदारसंघ आहे, आमदार असलेले आमचे वडील तुम्हाला त्यांचे पण काही श्रेय मिळू शकतं? आमचे वडील आमदार असताना एक आदर्श आमदार या तालुक्यात काय काम करू शकतात त्यांनी करून दाखवलं। शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, नागरिकांचा प्रश्न असू दे, वीज असो, रस्ते असो, पाणी असो आणि आरोग्याचं सेवा असू दे, तालुक्यात भरपूर विकास कामं केलेत आमच्या वडिलांनी आणि समाजसेवाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वडिलांनी काम केलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर असू दे किंवा सिमेंट रस्ता असू दे, सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आमचे आदरणीय वडील रतिकांतजी पाटील साहेबांनी दिलेलं आहे। त्यांचं देखील या मतदारसंघाच्या माध्यमातून जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। त्या या पद्धतीने मला असं वाटतं आपला विजय 100% निश्चित आहे असं वाटतं। जनतेचं आशीर्वाद घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आहोत। ते सर्वांना आम्ही विचारपूस करूनच हे निवडणूक लढलो आणि 100% मला विश्वास आहे की जनता आम्हाला आशीर्वाद करेल। आम्ही पॅनल टू पॅनल सर्व आमचे शिवसेनेचे उमेदवार होईल असं मला विश्वास आहे। तालुक्यातील ही निवडणूक चुरशीची ठरणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।